असतो ना 3 बाण 2 बाण सुटायचे हे प्रतीक आहे. हा हाय तिथं बांध दाखवलं. हा हे काय दाखवलं हाय नाही 1 16 3 व्हायचे 4 व्हायचे. बरोबर बरोबर बरोबर. अर्जुनाचं टोळ काढायचं ते खेळ बघायचं पहिले. कृष्ण आहे. आता तुम्ही असल्यामुळे कळलं हे म्हणजे मित्रांनो, अश्वत्थामा नावाचा हत्ती जो मारला होता त्याचं हे प्रतीक आहे. हा हत्ती उलटा दिसतो तुम्हाला. हा हत्ती उचलून फेकल्यासारखा आहे आणि हे सगळं त्यावेळेसचं चित्र, महाभारताचं युद्ध इथं रंगवलंय. हे जे आहे हे आहे द्रौपदी स्वयंवर. यामध्ये ही जी मूर्ती आहे ही अर्जुनाची आहे आणि अर्जुन आकाशामध्ये बाण धरून माशाचा डोळा उडवताना, महाभारतातील द्रौपदीच्या स्वयंवरातील चित्र. यासारख्या हजारो मूर्त्या या भुलेश्वराच्या मंदिरामध्ये कोरल्या गेलेल्या आहेत. स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणून आपण याला बघू शकतो. मित्रांनो, एवढा मोठा कासव तुम्ही कधी पाहिलाय का? चौकामध्ये ह्या मूर्त्यांची नासधूस झाली आहे, परंतु मूर्त्या अतिशय सुंदर आणि सुबक अशा होत्या. हजारो वर्षापूर्वीच्या मूर्त्या आहेत त्या.